मी तिकडे गेलो महालक्ष्मी फेमसमध्ये 125 मुलं आली होती, तिकडे 125 मुली आलेल्या होत्या ऑडिशनला. जस्ट वॉन्ट टू पेअर, म्हणजे आम्हाला पेअर करून बघायची आहे. आणि त्याच्यानंतर एका मुलीला बोलवलं, त्यांनी पेअर करून बघितलं. फॅन्टॅस्टिक, व्हॉट अ पेअर यार, मेड फॉर इच अदर वगैरे असं. तर ती नेमकी निशिगंधा होती. शूटिंग नंतर 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आमचा एकमेकांना फोन नाही झाला. मला राहवलं नाही, मी फोन केला. मला 3 दिवस झाले, म्हटलं तुला साधा फोन सुद्धा करता आला नाही, इतका प्रोफेशनलिझम आहे का तुझ्यात? दीपक, मी ना निशूची आई बोलतीये, मी 1 मिनिट निशूला बोलवती. हा मला एक म्हण, मी आत्ता ती म्हण परत म्हणत नाही, नाही तर परत हिला सगळीकडे महाराष्ट्रभर माफी मागावी लागेल. मला पेपरमध्ये चक्क माफीनामा माझ्या स्वाक्षरी निशी लिहून द्यायला लागलेला होता. की मला मागे एकदा एक असा सुंदरसा किस्सा सांगितला होता. हम तुम गाडी में बंद हो और इन्स्पेक्टर आ जाए. 2010 मध्ये औरंगाबादचे एक गृहस्थ आहेत, मला सहज म्हणून सांगितलं होतं, तुमच्या हातनं ना एक अशी कलाकृती घडणार आहे निर्माता म्हणून. दत्तगुरूंवर मालिका किंवा चित्रपट झालेला नाही. ज्यांनी सुरुवात केली आहे तो 8-9 दिवसातच बंद पडलेला आहे. आणि तो फक्त तुमच्याकडनं होणार, कारण तुमचं मन खूप स्वच्छ आहे आणि तुमच्यावर गुरुकृपा आहे. नमस्कार मंडळी, मी दीपक देऊळकर. आपण मला पाहणार आहात कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये. तर आवर्जून भेटूया बातो बातो में. एपिसोड्स बघायला विसरू नका. आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा बातो बातो में हा यूट्यूब चॅनल. कारण कांचन बरोबरच्या सगळ्यांच्याच, माझ्याच काही सगळ्यांच्याच मनमोकळ्या गप्पा आपल्याला अगदी मजा देऊन जाते. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आजचे आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते इतके ह्या क्षेत्रातले ग्रेट आहेत की मी असं म्हणेन की ज्यांच्या नावावरती मराठी आणि हिंदी चित्रपट मिळून 113च्या वर चित्रपट आहेत. ज्यांनी जवळजवळ 20 मराठी हिंदी मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. ज्यांनी चक्क डझनाच्या वर मालिका डिरेक्ट केलेल्या आहेत. आणि आता तो COO आहे मीडिया वर्ल्ड वाईड लिमिटेड या कंपनीचा. चला तर मग स्वागत करूया माझ्या जुन्या मित्राचं, दीपक देऊळकर. येस, दॅट्स माय कांचन. कारण कांचन, तू इतकी भली मोठी ओळख करून दिलीस, तर मला असं वाटतं की त्याची खरंच काही गरज नाहीये. माझी ओळख, बस माझा जुना मित्र, ही ओळख सगळ्यात जास्त आणि जवळचा मित्र. येस, ॲब्सोल्युटली, ही सगळ्यात चांगली ओळख आहे. आणि तुम्हाला मंडळी एक अजून एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे दामिनी मालिका आम्ही आणली होती 1995 ला. यु नो दॅट. आणि त्याच्यामध्ये राकेश खैरमोडे नावाचं एक विलनचं कॅरेक्टर होतं. आणि मी म्हटलं की नाही, हा रोल दीपकच करणार. म्हणजे हिचं किती प्रेम आहे मित्रावर बघा. विलन म्हटल्यावर दीपकच करणार. पण गंमत म्हणजे हा इतका देखणा यंग असा एकदम, आता पण यंगच आहे पण तेव्हा जास्त यंग होता. येस, ऑफकोर्स. खूप वर्ष झाली त्याला. हे बघ ना, सुळे आलेत पांढरे. ते तू ठेवलेस, मला वाटतं ते डाय केलेले. नाही, एकदम. तर एनिवेज, ती मालिका जी होती त्याच्यामध्ये ह्यानी जे कॅरेक्टर केलं तो हिरो करत होता. आणि ते देखील मराठी सिनेमांमध्ये. आणि त्याला मी चक्क हिरोच्या स्लॉटमधनं असा उचलला आणि विलनच्या स्लॉटमध्ये घेतला. आणि दीपक, तुला सांगायचं म्हणजे खरं तर ही मालिका 13 भागांचीच होणार होती. येस. ती नंतर मग दूरदर्शनकडनं आपल्याला तसं अप्रुव्हल आलं आणि सांगितलं की नाही, ही दैनंदिन मालिका करा. कारण मला जेव्हा विचारण्यात आलं, तू सांगितलंस रादर हक्कानी, तेव्हा ती डेली सोप म्हणूनच मला सांगण्यात आलं. तोपर्यंत त्याचं झालं असेल तेव्हा कन्व्हर्जन. परंतु आपण पहिल्यांदा ती, आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये चक्क दामिनीची भूमिका ही ह्याची बायको निशिगंधा वाड ही करणार होती. काय सांगते? म्हणजे हो, निशी करणार होती. हो, निशी करणार होती, पण निशीच्या डेट्स मॅच नाही झाल्या तेव्हा. चला, बरं झालं होतं ते सांगण्यासाठी. नाही तर निशी दामिनी आणि हा राकेश खैरमोडे म्हणजे खऱ्या आयुष्यातही मी विलन आहे, आयुष्यातही मी विलन. नाही, पण गंमत म्हणजे त्याच्यामध्ये हा इतका देखणा, मी तुम्हाला त्याच्यातला फोटो तुम्ही आता बघाल स्क्रीनवरती, इतका देखणा दिसत होता. आणि हा चक्क तेव्हा मराठी चित्रपटांचा मेन लीड हिरो होता. म्हणजे इथे तो हिरो करत असताना त्यांनी हे, म्हणजे काय म्हणायचं, ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी राकेश खैरमोडे हे विलनचं कॅरेक्टर केलं. आणि त्या विलनच्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा
तो इतका खरा उतरला की चक्क महाराष्ट्रातल्या तमाम, मी भगिनी म्हणते त्यांना, पण अशा जवान जवान मुली ज्या होत्या ना त्या सगळ्या ह्याच्यावरती मरायच्या माहितीये. आणि हा मला येऊन ते सगळे किस्से सांगायचा की तुला माहितीये कांचन आज काय झालं, मला ना हा इथे बोलावलेलं होतं, तिथे बोला, कधी औरंगाबादला, कधी कोल्हापूरला, कधी साताऱ्याला, कधी अजून नागपूरला, अशा सर्व अक्षरशः महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं याला अनंत पत्र यायची. तुम्हाला खोटं वाटेल, 2-2 गोण्या भरून पत्र यायची रे दामिनीच्या वेळेला. गोण्या म्हणजे ते गहू तांदूळ भरतात ना. मला तुझी कॅबिन आठवते ना, त्याच्यात ठेवलेली ती पत्रांचा गठ्ठा असायचा. आणि खरंच कांचन सांगू तर तू म्हणालीस की वेगळं आव्हान वगैरे, मी ती मालिका घेतली फक्त तुझ्या शब्दा खातर. मी कुठलंही असं कॅल्क्युलेशन वगैरे काहीही नव्हतं. हा, प्रत्येक कलाकाराला म्हणजे ओके एक चॅलेंज आवडते. मी म्हटलं की वाय नॉट, कारण सगळीकडे जर हिरो, आणि मोस्टली ते कॉम्बिनेशन त्यावेळेला कशी असायची मराठी पिक्चरची की मी हिरो, अशोक मामा आयदर कॉमेडी हिरो, त्याचा कॉमेडीचा वाज होता अशोक सराफ, किंवा विलन, किंवा लक्ष्मीकांत बेर्डे, आणि मी परत तिकडे मी रोमॅन्टिक हिरो आणि तो. तर त्यामुळे इनफॅक्ट तू माझ्यातला कलाकार तिकडे जागृत केलास ऍक्च्युली. असं क्रेडिट तुला दिलं पाहिजे. पण खरंच म्हणजे तेव्हापासून आमची जी गट्टी जमली असं म्हणायला हरकत नाही. आणि मी जे एवढे आतापर्यंत 9 चित्रपट निर्माण केले त्याला कारणीभूतही दीपक देऊलकर हाच आहे. कारण की त्यांनी मला जर उकसवलं नसतं तर मी मराठी चित्रपटामध्ये ऍज अ निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून आले नसते. कारण का तू मला तेव्हा सांगितलं होतंस की कांचन आपली दामिनी एवढी पॉप्युलर आहे, एवढी पॉप्युलर आहे, तुझं नाव अख्खा महाराष्ट्रात गाजत आहे, हीच ती वेळ, हाच तो क्षण, तवा गरम आहे तर भातोडा मारलो. नाही, पण तुझ्यात ती टॅलेंट दिसत होती. म्हणजे कितीतरी वेळेला असं असायचं की स्क्रीन प्ले लिहिलेला असायचा, सेटवर तू यायचीस, कारण मराठीतली पहिली डेली सोप. म्हणजे मला आठवतं की ती लेडी डिरेक्टर, या ऑफकोर्स. तर येऊन तू ज्या अशी लिलया आनंदाने हसत हसत सगळ्यांची खेळीमेळीनी, ओके हे असं आहे का बरं, कधीही तुझ्याकडनं, म्हणजे मी तोंडावर तारीफ नाही करत आहे, त्यावेळेलाही मी कितींदा तरी तुला बोललो होतो की नाही कांचन हे असं नाही वाटत, हे असं आलं तर कोलोक्युअली, तर तू ऑलवेज सगळ्यांना फ्री हँड दिलेला होतास तर त्यामुळे ना ती भट्टी जमली. आणि असं जे वाटत होतं की ओके मालिका पहिल्यांदी पहिल्याच याच्यात पिकअप झाली होती. एक्झॅक्टली. फर्स्ट वीक कसलं होतं, टायटल सॉंगला लोक सांगतात. मी तुला एक किस्सा सांगू. खोटं वाटेल, कविता कृष्णमूर्तींनी ते गाणं गायलंय आणि अशोक पत्कींनी ते संगीतबद्ध केलेलं होतं आणि लिहिलेलं होतं शांताराम नांदगावकर. म्हणजे व्हॉट स्टॉलवर्ट नेम्स. सगळ्यात छानच भट्टीच जमलेली होती ती. पण मी तुला एक किस्सा सांगेन आत्ताचा, प्रॉब्ली गेल्या वर्षभरातला किस्सा आहे हा. दामिनी 1995 सालची. 1995 तो 2003, 8 वर्ष नंबर 1 वर. येस. त्यानंतर 21 वर्षानंतरचा किस्सा आहे की आम्ही चाललो होतो, मी आणि माझी मुलगी ईश्वरी, आम्ही चाललो होतो पुण्याला. आणि आम्ही ओला केली होती बुक. आणि त्यात ते सीएनजी, मला तोपर्यंत माहित नव्हतं की सीएनजी भरायला अशी लांब लचक लाईन वगैरे असते. तर तिकडे त्या मुंबई बाहेरच्या एका गॅस स्टेशनवर खूप मोठी रांग होती, 40-50 गाड्या होत्या. आणि आमचा जो टॅक्सीवाला होता त्याला मी म्हणतो, म्हणाला 35-40 मिनिट लगेगा सर. इतक्यात पाटणं एक हात आला, गाडीवर असा हात मारला, थाप करून थाप मारली. आणि त्याला म्हणा गाडी आ गेलो. मला वाटलं यांची पूर्वीची दुश्मनी काहीतरी असेल म्हणून. आमची गाडी अशी पुढे घेतली, त्या 40-50 गाड्या ओलांडल्या गेल्या. आणि त्यानंतर आमची गाडी रिव्हर्स करून लावण्यात आली. आणि मग मला सांगितलं तुम्ही उतरा. मला कळलं नाही मला काय उतरा म्हणून सांगतायत हे. त्याचं एक कारण हे होतं की सीएनजी भरताना म्हणे नॉर्मली पॅसेंजर्सना उतरवतात. हो, पण मला तिकडे जे पेट्रोल पंपचे मालक होते ते आले आणि म्हणाले, राकेश सर किती वर्षांनी तुमचं दर्शन झालंय. आणि माझी मुलगी बाजूला होती ईश्वरी, आणि ईश्वरी म्हणाली, बाबा बहुतेक तुला ओळखलेलं दिसत नाही त्यांनी, ते राकेश म्हणतायत, म्हणजे कुठलं तरी दुसऱ्या याला मिसअंडरस्टँड करतायत म्हणून. तर ते त्यांनी ऐकलं, ते म्हणाले नाही हे दीपक देऊळकर सर आहेत, आम्ही चांगले ओळखतो, पण राकेश खैरमोडे म्हणून यांनी जो एक जमाना गाजवलेला आहे दामिनी मालिकेत,
तर ते आम्ही 4 वाजता म्हणे आमची दुकानं बंद करून, तेव्हा पेट्रोल पंप नव्हता, आम्ही घरी धावायचो 4:30ला दामिनी बघायला. दामिनी बघायला सगळे जायचे. म्हणजे हे दिस इज अ कॉम्प्लिमेंट फॉर यू. मी तुला सांगू का, सम सर्टन प्रॉडक्ट्स आर ऑलवेज ब्लेस्ड फ्रॉम अप. ऍब्सोल्युटली. दामिनी वॉज अ ब्लेस्ड प्रॉडक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला कुठलाही असा नट नाही की ज्यांनी त्याच्यात काम केलेले नाही. येस येस. म्हणजे अगदी महेश मांजरेकर पासून, महेश सगळे. मांजरेकर हिरो ऑफ माय दामिनी. सो दॅट वॉज द एनिवेज दोज वेर द गोल्डन डेज असं आपण म्हणूया. परंतु त्या निमित्तानं आमची अगदी घट्ट मैत्री झाली आणि वी एन्जॉयड दॅट. रिअली मस्त दिवस आपण ते केलेले होते. तू जसं मगाशी म्हणालास फ्री हँड दिलेला होता, त्या फ्री हँड मधनच एक गोष्ट. हो म्हणजे तो किस्सा मी बोलत नाही मंडळी, कारण मग माझ्यावरती कॉमेंट्स येतात की मी जास्त. नाही मी सांगतो कारण त्याचा कल्प्रिटही मीच आहे. काय झालं होतं की तू फ्री हँड दिलेला होतास आणि मला एक म्हण, मी आत्ता ती म्हण परत म्हणत नाही, तर परत हिला सगळीकडे महाराष्ट्रभर माफी मागावी लागेल. मला पेपरमध्ये चक्क माफीनामा माझ्या स्वाक्षरीनिशी लिहून द्यायला लागलेला होता. एनिवेज ती म्हण आहे तशी, पण ती लिहिली गेलेली नव्हती. एक्झॅक्टली. पण ती त्या ठिकाणी ती चपखल बसत होती, म्हणून मी ती घेतली आणि त्या डायलॉग मध्ये ती इन्कॉर्पोरेट केली आणि म्हटलं. तो भाग टेलिकास्ट झाला आणि टेलिकास्ट झाल्यावर जे एक असं वादळ उठलं. म्हणजे त्या जमातीची लोक सगळे टेलिव्हिजनवरती काळे झेंडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दामिनी बघतो आणि हे असं तुम्ही कसं दाखवू शकलात, हे असं तुम्ही बोललातच कसं, कारण त्याच्यामध्ये एका जमातीचा उल्लेख होता, विच इज रॉंग ऍक्च्युली. परंतु पण कुठेही इंटेन्शन कोणाला दुखावण्याचं नव्हतं, कधीच नव्हतं. आणि ती म्हण मराठीत मला वाटतं प्रत्येक जण म्हणतो, ती मराठीमध्ये ती म्हण आहे. आणि त्यानंतर मला आठवतं की मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते आणि प्रमोद नवलकर साहेब कल्चरल मिनिस्टर होते महाराष्ट्राचे. त्यातली छोटीशी मी पहिलंच वाक्य म्हणायचं झालं तर सांभाराच्या देवाला डॅश डॅश ची पूजा असं ते होतं. परंतु ते हा बोलला होता. पण एनिवे मी माफीनाम्यावरती ताबडतोब स्वाक्षरी केली आणि तो बाय द वे मोठ्या लिडिंग पेपर्स, लोकसत्ता असेल, मटा असेल, याच्या ठिकाणी तो छापूनही आला होता. पण तरी आमच्यामधलं प्रेम कमी झालेलं नाहीये आणि ते कधीही होणार नाहीये. येस. आणि कुणाच्याही, पुन्हा सांगतो, कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात इरादा नव्हता आणि नसणार. माफीनामा मी इथे देते. पण तो एक किस्सा एक ग्रेट आपल्या नाही घडला होता. आणि त्याच्यात एक कळतं, हे बोलण्यामागचा उद्देश इतकाच आहे की ती म्हण वगैरे बाजूला राहून दे, की सगळ्या समाजाने, अख्ख्या महाराष्ट्राने इतकं प्रेम दिलं होतं, यु नो, की ते त्याच्यातनं दिसतं. अरे तुला खोटं वाटेल, किरण करमरकर वगैरे आपल्या ह्याच्यात त्यांनी कामं केलेली होती आणि त्यांना कधी रस्त्यावरती म्हणजे समजा गाडी ड्राईव्ह करत असताना पकडलं तर ते अक्षरशः खिडकीचं काच खाली केली, अरे तुम्ही सर असं करून कांचन अधिकारी नाव सांगून पण लोक निघून गेले. ऍब्सोल्युटली. आणि मी म्हणजे मला खरंच त्या मालिकेत कंटिन्यू करायचं होतं, पण डेट्स आणि मग खूप व्यस्तता वाढलेली होती, त्यामुळे आपण ठरवलं, नवीन ट्रॅक्स आले म्हणून. आता मी तुला सोडणार नाही. आता एक प्रोजेक्ट आहे नटशेल मध्ये, तर मी तुला विचारणारच नाहीये, मी त्याच्यामध्ये तुला घेऊनच टाकणार आहे. तर एनिवेज मंडळी, मी आत्ताच मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आणि ह्याची गोड सुविद्य पत्नी निशिगंधा वाड आणि या दोघांची गोड मुलगी ईश्वरी, कारण काय हे कुटुंब अगदी माझ्या अतिशय क्लोज आहे. आणि तसंच निशिगंधाची आई विजयाताई वाड, म्हणजे हे सगळं असं माझ्या खूप क्लोज आहे. आणि गंमत म्हणजे या दोघांची, जसं हा सुंदर देखणा तशीच निशी पण छान सुंदर गोरीपान मस्त एकदम. आणि यांची मुलगी ईश्वरी, ही पण आता लवकरच पदार्पण करेल आणि ती अप्रतिम सुंदर आहे. आणि ईश्वरी इतकी छोटी होती तेव्हा ऑफिसमध्ये तू तिला घेऊन यायचा. अगदी. व्हॉट अ डॉटेड फादर यू आर यार. हॅट्स ऑफ रिअली. जे तू केलंयस ना दीपक, ते केलेलं आहे. म्हणजे सिंपल आहे की मला असं वाटतं की आपली लेकरं, आपली मुलं ही आपल्याला ऍप्लिकेशन देत नाहीत की आम्हाला जन्म द्या, यु नो. तर मग त्यांच्यासाठी करताना कुठलंही म्हणजे कॅल्क्युलेशनचा सी सुद्धा नको, यु नो. तर त्यामुळे मग ओके. आणि प्रत्येक वेळेला असं गरजेचं नाहीये ना की मुलासाठी किंवा मुलीसाठी, म्हणजे आपल्या बाळासाठी स्त्रीनीच पाठला पाय घेतला पाहिजे. तिची मॅटर्निटी लिव्ह झाली त्याच्यानंतर त्याला थोडं 2-3 वर्ष होईपर्यंत तिनेच घरी बसून सगळं त्याचं संगोपन केलं पाहिजे, असं नाही आहे.
तर त्यामुळे त्यावेळेला मला वाटलं मनापासून की ओके बाबा यू मस्ट हॅव एन्जॉयड दोज डेज. म्हणजे असं सांगू ना की दुसरं बालपण माझं ते ईश्वरी बरोबरचे ते काही तुझ्या डोळ्यातलं ते प्रेम मी तेव्हापासून पाहत आलेली. पण तुला गंमत सांगतो की म्हणतो ना मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा, असं बच्चन साहेब बोललेले आहेत. अर्थात इथे तर माझ्या मनासारखंच झालं होतं. पण कसं देवाने एक त्याच्यातनं हे केलेलं असतं की ईश्वरीला सांभाळण्यासाठी म्हणून मी जी पॅटर्निटी लिव्ह आता म्हणतो आपण, तर ती पॅटर्निटी लिव्ह जी घेतली मी, त्या ह्याच्यात आमचं प्रोडक्शन हाऊस सुरू झालं. कारण त्यावेळेला मला आठवतं अनिता पाध्ये झीची चीफ होती आणि तिला एक विषय हवा होता आणि ती म्हणाली मला तूच काम केलं पाहिजेस या ह्याच्यात म्हणून. पण मला शक्य नव्हतं. मी तिला सांगितलं, म्हटलं मला ईश्वरीला बघायचं आहे. तिला खोटं वाटलं म्हणून ती बिचारी घरी आली बघायला, या सुंदरवनला घरी आली आणि मला मला खरंच दीपकजी पटत नाहीये की तुम्ही म्हणजे पटत नाही म्हणजे हजम नाही हो रहा. वेल फादर टेकिंग केअर ऑफ अ डॉटर हा तो काळ नव्हता, तो काळ तो नव्हता खरं तर. आणि मग ती म्हणाली नो आय एम रिअली हॅपी अँड आय एम हॅपी फॉर निशिगंधाजी ऑल्सो. हे सगळं बोलून ती गेली. आणि मग 2 दिवसांनी मला सुचलं मी मध्ये मध्ये ना लिखाण करायचो. लिखाण म्हणजे प्रॉपर लिखाण नाही पण पॉइंट्स. येस. तर मी तिला म्हटलं की अगं आपण तेव्हा अल्फा मराठी होता, झी मराठी नाही, अल्फा मराठी. आणि मी तिला म्हटलं अगं असा असा विषय माझ्या डोक्यात होता तर तो तू केलास तर बघ. आणि तिने सांगितलं ओके. तर ती मालिका जी होती रेशीमगाठी, तर ती रेशीमगाठी मालिका तेव्हा तिने सांगितलं की ओके आपण करूया. मी तिला आयडियाज दिल्या आणि मग तीच म्हणाली की नाहीतरी घरनं तुम्ही ऑपरेट करू शकता तर मग तुम्हीच का नाही प्रोड्यूस करत. आणि असं प्रोडक्शन हाऊस सुरू झालं. त्यावेळेला जे होतं ते दत्त आर्ट्स होतं, दत्त गुरूंच्या नावाने. आता जे आहे ते ईश्वरी विजन म्युझिक अँड एंटरटेनमेंट LLP. कारण मला माहिती आहे तुमच्या दोघांची दत्तगुरू यांच्यावरती म्हणजे आणि त्याच्यावरती तुम्ही मालिकाही केली आणि ती पण फार सुंदर केली होती दीपक. ती त्यांनी करून घेतली दत्तगुरूंनी. त्याच्या मागचा एक किस्सा तुला सांगतो की ही मालिका करायच्या आधी म्हणजे आपण 2019 मध्ये ही मालिका सुरू झाली टेलिकास्ट. 2010 मध्ये औरंगाबादचे एक गृहस्थ आहेत, तर त्यांनी मला सहज म्हणून सांगितलं होतं 2010 मध्ये की तुमच्या हातनं ना एक अशी कलाकृती घडणार आहे निर्माता म्हणून. हो. आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही मला कुठलाही आशीर्वाद द्या पण निर्माता म्हणून श्राप देऊ नका, कारण निर्मात्याला किती मेहनत करावी लागते बाजूला बस आणि त्याचं दुःख कोणीही जाणू शकत नाही. तर आणि तुला गंमत नाही ना, मार्केटनी मला कॅमेऱ्याच्या समोर येऊ दिलं नाही म्हणून मी डायरेक्टर आणि निर्माती झाले. येस. पण तुझ्यातले कलागुण तू जोपासलेस आणि इतके म्हणजे किती उभे केलेस नाही म्हणजे बट देन आय वॉज हॅपी बीइंग अ डायरेक्टर. सो एनीवेज लेट्स कंटिन्यू विथ यू. आणि हे झालं 2010 मध्ये. आणि मी त्यांना म्हटलं काय हो, म्हटलं काय अशी मोठी कलाकृती काय मुघले आझमही झालेला आहे, म्हटलं आता काय होणार. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दत्तगुरूंवर मालिका किंवा चित्रपट झालेला नाही. ज्यांनी सुरुवात केली आहे तो 8-9 दिवसातच बंद पडलेला आहे आणि तो फक्त तुमच्याकडनं होणार कारण तुमचं मन खूप स्वच्छ आहे आणि तुमच्यावर गुरुकृपा आहे. हे 2010 मध्ये सांगितलं होतं. 2019 ला ती मालिका केली. काहीही ठरवलं नव्हतं. ती जवळजवळ वर्षभर चालली. हो, वर्षभर चालली. पण काय झालं बऱ्याचशा ना मालिकेमध्ये तुला माहिती आहे ना की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक पात्र घालावी लागतात. ऍब्सोल्युटली. येस. पण मला ते मनापासून असं काही पटलं नाही. आणि यू नो मी आय एम स्लाइटली म्हणजे प्रॅक्टिकल पण इमोशनल पर्सन. मराठी चित्रपट सृष्टीला एवढा देखणा चिकणा ह्याच्यावरती एवढ्या मुली मारतायत हे स्वतः मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु हा मात्र मला असं वाटतं की हा मात्र त्यांच्याकडे लक्ष देतं. एक पत्नी व्रत. एनिवेज एक हिंदी चित्रपट तू केलेला होता चक्क संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या बरोबर. येस. मोहब्बत आहे.
तुला सगळं आठवत आहे, मी तो विसरून गेलो होतो. जो नाही, काय असतं ना की आपल्याला काही आयुष्यात असं स्पीड ब्रेकर्स येतात जे आपल्याला शिकवून जातात. तर त्यावेळेला हा चित्रपट मला जेव्हा मिळाला तेव्हा ऍक्च्युली तुम्ही सागर बघितला असशील तू. तर सागरमध्ये कसं कमल हसन वॉज द सॅक्रिफायझिंग हिरो, ऋषी कपूर ज्याला हिरोईन नंतर मिळते या यु नो. तर तसं इकडे ये जो मोहब्बत है मध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि मी होतो जो सॅक्रिफायझिंग हिरो होतो या. आणि माझी आणि माधुरीची जवळजवळ 7-8 रील्स तयार आहेत. दिस इज आय एम टॉकिंग अबाउट 1992. गाणंही शूट झालेलं आहे. अरे चिकणा दिसत असं काय करतो? दिसणं कोणाच्या हातात नसतं. नाही आम्हाला माहिती आहे ना, मी पाहिलंय तुला चिकणा. तर पण अनफॉर्च्युनेटली 1993 मध्ये जे झालं आणि संजू बाबा वॉज अरेस्टेड यु नो. तर त्यामुळे मग तो चित्रपट थांबला, सगळेच चित्रपट त्याचे थांबले. आणि त्यानंतर तो सगळ्या याच्यातनं सुटून बाहेर येईपर्यंत R.K. नय्यर जे त्याचे प्रोड्युसर डायरेक्टर होते, अरे बिग नेम, फॅन्टॅस्टिक. या P.K. सिन्हा हे होते सिनेमॅटोग्राफर. आणि त्यावेळेला तो कॅमेरा होता जेव्हा पॅनिंग असं नाही व्हायचं, म्हणजे तो कॅमेरा वापरायचे, तो व्हीलवाला. पॅनिंग पण त्यांनी व्हायचं. तो 35mm चा सिनेमास्कोप कॅमेरा. आणि तोपर्यंत R.K. नय्यर साहेब गेले, संजय बाहेर आला सगळ्याच्यातनं दोषमुक्त होऊन म्हणून. तर झालं म्हणजे ओके ठीक आहे, नशिबात जे चांगलं होतं ते मिळालं, ते एखाद्या वेळी प्रॉब्ली नव्हतं ते नाही मिळालं. सो बट मला सांग, आता तू एवढा चिकणा, तुझी बायको एवढी चिकणी, तर तुम्ही दोघं चिकणे कधी भेटलात एकमेकांना? आम्ही भेटलो, हा पॉज घेतला असता तर निशिगंधा असती तर आता नक्की रिॲक्ट झाली असती. तर आम्ही भेटलो कसं माहितीये, मी नाटक करत होतो लग्न, आणि त्यावेळेला ना ऍड फिल्म्सची ऑडिशन्स द्याव्या लागायचे. तर मी ऑडिशन्स द्यायला, लग्नाचे 2 प्रयोग होते. सकाळी 11ला शिवाजी मंदिरला एक प्रयोग, दुसरा 4 वाजता प्रयोग. मेजर हिट होतं नाटक. कोण कोण होते कास्टिंग? कमलाकर सारंग साहेब, लालन सारंग, स्वाती चिटणीस, प्रतीक्षा आणि अस्मादिक आणि निशिगंधा वाड. नाही, ती नव्हती. अच्छा, ती नव्हती. अस्मादिक म्हणजे आपण स्वतःला अस्मादिक मी म्हटलं. आणि नव्हती. मला वाटतं लग्नामध्ये लग्न नाही. तर आणि मजा आली का, जयवंत दळवी साहेबांनी लिहिलं होतं आणि चांगलं गाजलं होतं ते. त्याच नाटकाला तर पारितोषिकही मिळालं ना, मामा वारेरकर पारितोषिक. आणि मी असं मधल्या वेळात काय करायचं, तर मी हेमंत रगे म्हणून एक मॉडेल कोऑर्डिनेटर होता. तर त्यांनी मला सांगितलं की इकडे ना असं हे चाललंय ऑडिशन. मी तिकडे गेलो महालक्ष्मी फेमस मध्ये, ऑडिशन दिल्याबरोबर समोर विकास देसाई होते, दिग्दर्शक, महान दिग्दर्शक, आणि देवेन खोटे जो आता UTVचा सर्वेसर्वा होता. त्याची एक ऍड कंपनी होती देवेन खोटे. हो, UTV स्वतःच ऍड्स बनवायचे ते. पण दुर्गा खोटे प्रोडक्शन्स म्हणून पण एक होतं, ती वेगळी दॅट वॉज प्रॉबब्ली अ प्रायव्हेट कंपनी. बट दिस वॉज UTV मध्ये तेव्हा रॉनी स्क्रूवाला, देवेन खोटे आणि जरीना, हे तिघे मेहता, हे तिघे पार्टनर्स होते. आणि झाला, माझी टेस्ट घेतली आणि मी त्यांना सांगितलं, ऑडिशन घेतली आणि मी सांगितलं मला आता निघायचं आहे, माझा 4चा प्रयोग आहे. 5 मिनिट्स म्हटलं वॉट वी जस्ट वॉन्ट टू पेअर, म्हणजे आम्हाला पेअर करून बघायची आहे. आणि मग त्यांनी तिकडनं जवळजवळ इकडे 125 मुलं आली होती, तिकडे 125 मुली आलेल्या होत्या ऑडिशनला. तर तिकडनं त्यांनी 3 मुली बोलवल्या आणि पहिल्या 2 ज्या आल्या, मी नाव आता घेत नाही कारण त्याही खूप वेल नोन आर्टिस्ट आहेत आणि माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. हा 2 सुंदर मुली आल्या आणि बघितलं आणि ओके वी विल लेट यू नो असं केलं. आणि त्याच्यानंतर एका मुलीला बोलवलं, ती आली, तर ती नेमकी निशिगंधा होती. आणि त्यांनी पेअर करून बघितलं आणि माझी घाई चालली होती, मला निघायचं आहे म्हणून. त्यांनी पेअर करून बघितलं, फॅन्टॅस्टिक, व्हॉट अ पेअर यार, मेड फॉर इच अदर वगैरे असं झालं तिकडे. आणि इट वॉज प्रोफेशनल ना. तर मी म्हटलं ओके निघतो. तर हेमंत मला म्हणाला, एक मिनिट मी ओळख करून देतो, तुमची ओळख नाही ना. म्हटलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं, शी इज निशिगंधा वाड,
म्हटलं ऑफकोर्स आय नो. तिचा आत्ताच तर म्हटलं एक पिक्चर रिलीज झाला, शेजारी शेजारी. शी इज अ व्हेरी वेल नोन ॲक्ट्रेस म्हणून. तर म्हणाला या या या, आणि हीच दीपक देऊलकर. निशिकांत म्हणाले हो का, हो मी तुमची इतकी समीक्षणं वाचली आहेत नाटकाबद्दल, आणि की मराठीला खरा देखणा हिरो नव्हे हिरा मिळाला वगैरे अशी जी नाटकाची समीक्षणं आली आहेत पेपरमध्ये, आणि मी खूप ऐकलं इंडस्ट्रीमध्ये तुमच्याबद्दल. झालं, तिकडे निघालो आम्ही. कट टू डायरेक्ट शूटिंग. हा, कमालिस्तान स्टुडिओ. आम्ही शूटिंग करत होतो. 5 दिवस शूटिंग चाललं त्या जाहिरातीचं, व्हीलच्या. आणि माझा शॉट चालू होता 5व्या दिवशी. जवळजवळ मे महिना होता आणि माझ्या मते 38-39 डिग्री टेम्परेचर होतं. सुंदर एसी रूम्स असताना सुद्धा बसायला दोघांना 2. निशिगंधा, माझ्या लक्षात नव्हतं आला, हे देवेन खोटेनी मला सांगितलं. मी शॉट देत होतो तर मध्येच देवेन खोटे असा आला माझ्याकडे आणि म्हणाला दीपक आय थिंक यार व्हील का चक्कर चल गया है. म्हटलं मला ऍब्सोल्युटली काही कळलं नाही. म्हटलं काय म्हणतो. यू सी उसका एक भी शॉट नहीं है अभी, तो भी धूप में बैठी हुई है. तो चक्कर चल गया. बरोबर त्यांनी मार्क केलं, कारण नाहीतर निशू काही तोंडाने बोलणार नाही. हो. आणि मला जेन्युअनली म्हणजे बरं, माझी शाळाही सेंट झेवियर्स ग, त्यामुळे मुलींबरोबर ती कोएड नव्हती, मुलांची शाळा होती. तर मग मी म्हटलं आता मला मनातनं तर घंटी वाजलेली होती, म्हणजे आवडलेली होती ती, पण म्हटलं की आता कसं हिला हे करावं. तर मग शॉट झाला, हे झाला, आणि त्यानंतर मी तिला सहज विचारलं की म्हटलं संध्याकाळी आपण डिनरला जाऊया का, लेट्स सेलिब्रेट. कारण आम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्ती पैसे मिळाले होते. सेलिब्रेशन ऍब्सोल्युटली. तर ती मला म्हणाली आय एम सो सॉरी, आज आहे ना माझी बहीण MBBS झाली ना, जस्ट गेल्या आठवड्यात रिझल्ट आला, तर तिची पार्टी आहे घरी, मग आपण पुन्हा कधीतरी भेटूया का. म्हणजे मी आता नक्कल करत नाही, म्हणजे ती कशी गोड बोलते ना. तर तिने सांगितलं मला. मी म्हटलं ओके. कट टू संध्याकाळी, मी फिल्म भाषेत सांगतोय, कट टू डायरेक्ट संध्याकाळी 7:30 वाजता पॅकअप झालं. आणि मी त्यांना सांगितलं स्पॉट बॉयला की म्हटलं दादा 2 टॅक्सी बोलना ना, एक इनके लिए मुलुंड, तू मुलुंडला जाणार ना म्हटलं, आणि मेरे लिए गोरेगाव के लिए. ती म्हणाली का 2 का, एकच, आपल्याला डिनरला जायचं आहे ना. माझं पण असंच झालं होतं. मी म्हटलं अगं पण तुझ्या बहिणीची पार्टी होती ना. ती म्हणाली नाही, मला वाटलंच होतं 7-7:30 झालेत तर जास्ती उशीर होईल. तर मी तिला सांगितलं की शूटिंग लांबणार आहे 9-9:30 पर्यंत, म्हणजे तिलाही वाईट वाटू नये, आपण जाऊया. कट टू आम्ही डायरेक्ट बँड्राला सागर म्हणून रेस्टॉरंट होतं माहिती आहे, श्रीकांत सरमळकरांचं. तिथे मस्त मासे खायला गेलो. आणि तू वाढ म्हणून याच्यावर जाऊ नको, वाडानं भरपूर मासे वाढायला लागायचे. तर आम्ही गेलो तिकडे, खाली सगळ्यांनी ओळखलं, फुल होतं हॉटेल. तो मॅनेजर आला आणि मॅनेजर आम्हाला म्हणाला की तुम्ही वरती बसा सरमळकर साहेबांच्या रूम मध्ये. तिकडे असं छान मिनिएचर ठेवलं होतं एका बिल्डिंगचं. सरमळकर आले आणि ते म्हणाले वा 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 भाग्य आहे आमचं तुम्ही आलात वगैरे. हा, हे तुम्ही बघताय ना, हे आमचं नवीन हॉटेल आहे, लोणावळ्याला बांधतोय, लग्नानंतर तुम्ही हनीमूनला इकडे जा. लग्नच लावून टाकलं डायरेक्ट. आणि म्हणजे मला कळत नव्हतं की मी काय रिॲक्ट करू. सगळं हे झालं. मी आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो, मी कशी तिला मागणी घातली ती. तर प्रत्येक मुलींना चॅप्टर असतात, आणि लव्ह मॅरेज केलेल्या तर महा चॅप्टर असतात. एक्झॅक्टली, म्हणूनच मी आता त्याच्याचकडे येणार होतो. मुलांना गरिबांना बोलायला लावतात, स्वतः बोलत नाहीत पहिल्या. तर शूटिंग नंतर 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आमचा एकमेकांना फोन नाही झाला. तर मला राहवलं नाही, मी फोन केला. मला आय एम मिसिंग समथिंग इन लाईफ यार. मी फोन केला तिला, फोन केला आणि फोन उचलला गेला तिकडनं. मी म्हटलं निशी, तेव्हा मी निशू नाही निशी म्हणायचो. म्हटलं निशी, दीपक हिअर, गुड मॉर्निंग. मी म्हटलं व्हॉट इज गुड अबाउट दिस मॉर्निंग. तू तर 3 दिवस झाले म्हटलं तुला साधा फोन सुद्धा करता आला नाही, इतका प्रोफेशनलिझम आहे का तुझ्यात. तर तिकडनं हसण्याचा आवाज आला. मी म्हटलं
हस 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 हस. म्हटलं हे तुम्ही सगळे असेच असता तुम्ही. तर ते म्हणे दीपक मी ना निशूची आई बोलतीये. मी 1 मिनिट निशूला बोलवती. हा विजय यांची प्रॉपर आणि मग निशिगंधा फोनवर आली. पण इकडे माझे धावे दळाणले की मी काय झालं ना, डायरेक्टच सांगूनच टाकलं होतं आईलाच डायरेक्ट बॉम्ब फोडला. आणि मग मला काही बोलताच येईना. मी निशिगंधा फोनवर आल्याबरोबर मी तिला म्हटलं हे बघ म्हटलं चिखलात पाय घालतात तसा मी अगदी घाणीत पाय घातलेला आहे. मी आईला असं बोललो तुझ्या. तर ती म्हणाली काही हरकत नाही, आई हसते आतमध्ये आणि तिने खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. म्हटलं कोणाकडनं? म्हणजे माझ्याकडनं ऑफकोर्स. म्हटलं अच्छा म्हणजे आईला सांगायला तुला वेळ आहे माझ्याबद्दल, मला फोन करायला वेळ नाही का? म्हटलं आज संध्याकाळी मी येतोय तिकडे तुला भेटायला, कुठे भेटूया? म्हणाली घरीच आहे ना. म्हटलं नाही घरी नाही, मला कुठेतरी भेटायचं आहे. असं तर मग कुठे भेटूया आपण? कालिदासला भेटूया का? मग कालिदासच्या गेट पर्यंत आम्ही गेलो आणि बघितलं तर लोक आम्हाला ओळखत होते. तिकडे शो होता संध्याकाळी 4चा. म्हणून आम्ही तिकडनं मी तिला म्हटलं मला एकांतात शांतपणे बसायचं आणि बोलायचं आहे. तर ती म्हणाली इकडे जवळच बालराजेश्वराचं मंदिर आहे जे शंकराचं महादेवाचं आणि खूप जुना पुरातन मंदिर आहे, कुणालाच माहित नाही ते कधी. तर आम्ही मग तिथे गेलो आणि तिथे ना त्यावेळेला म्हणजे खूप चिटपाखरून असायचं रात्रीचं. त्यावेळेला मी तिथे तिला असंच सांगितलं हे बघ मला आडेवेडे घेता येत नाहीत, मला ऍब्सोल्युटली मला माहित नाही कसं बोलतात ते, मला लग्न करायचंय तुझ्याशी. येस अँड आय फेल्ट दॅट की लास्ट 3 दिवसात आपली भेट झाली नाही तर आय वॉज मिसिंग समथिंग इन लाईफ. त्यामुळे मला तेच सांगायचं होतं. आणि तेही आत्ता नाही, तेही मी तुला नंतर. ते हो हो तू सगळी डिसिजन्स तू घेऊनच आलायस, मला काही रिॲक्ट व्हायला देशील की नाही? मी म्हटलं तू काय रिॲक्ट होणार, हो किंवा नाही? नाहीला पर्याय नाही, कारण मला असं मनापासून वाटतं की तुला माझ्यासाठीच घडवलेली आहे देवानी म्हणून. असं नाही रे. जेव्हा मी माझ्या आजीला आणि आईला सांगितलं की असं असं दीपकनी बाहेर भेटायला बोलवलंय, तर माझी आजी म्हणाली नक्की तो तुला मागणी घालेल बघ. आणि तसंच घडलं. फॅन्टॅस्टिक. पण खरंच यू आर मेड फॉर इच अदर. कारण का येस दोघांकडे बघितल्यानंतर म्हणजे जोडा इतका सुंदर दिसतो. लक्ष्मीनारायण यू कॅन से. गॉड इज काइंड. येस. आणि गॉड इज काइंड हे म्हणजे ऑफकोर्स एकमेकांसाठी आहेच, पण सगळ्यात महत्वाचं आम्हाला आमची मुलगी ईश्वरी. शी इज ऑल्सो व्हेरी 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 प्रिटी गर्ल. तू मला मागे एकदा एक असा सुंदरसा किस्सा सांगितला होता. तुम्ही दोघं गाडीमध्ये बसलेले होतात आणि गप्पा मारत होतात. येस काचा बंद होत्या. हम तुम एक गाडी में बंद हो और इन्स्पेक्टर आ जाए. तर आम्ही ना लोक ओळखायचे ना, त्यामुळे आम्हाला रेस्टॉरंट्स मध्ये वगैरे बसणं शक्य नव्हतं. तर आम्ही मुलुंड भांडूपच्या मध्ये गाडी लावून बसलो होतो. रात्री 8:45 वगैरे झाले होते आणि गप्पा मारतो, खरंच गप्पा मारत होतो. आणि यू कॅन आणि काचा बंद होत्या. तर एक जण आला सिव्हिल ड्रेसमध्ये, पण त्याच्या रुबाबावरनं कळत होतं की हा कोणतरी अधिकारी आहे. त्यांनी वाजवलं गाडीचं दार. मी थोडीशी ग्लास उघडली, कारण मला वाटलं की कोणी निशिगंधाला आणि मला ओळखू नये, तर फक्त माझे डोळे आणि त्याचे डोळे एकमेकांचे आणि आवाज बोलतोय. काय करताय इथे? म्हटलं आम्ही गप्पा मारतोय. अच्छा काय नातं आहे तुमचं? म्हटलं आम्ही मित्रमैत्रीण आहोत. तर तो म्हणाला इकडे गप्पा मारताय काचा बंद करून रात्री 8:45 वाजता. निशूला वाटलं की अरे निशू मला वाटलं अरे त्याला सांग ना की आपलं लग्न ठरलंय. मी असं निशिगंधाकडे असं वळून बघितलं पाठी, कारण तोपर्यंत ऑफिशियली ठरलेलं नव्हतं लग्न. निशिगंधाच्या वडिलांना माहितीही नव्हतं. आणि ते त्यांनी ऐकलं. तर तो म्हणाला काच खाली करा, काच खाली करा. माझी काच खाली केली. मग त्यांनी मला निशिगंधाला बघितलं. म्हणाला अच्छा तुमचं लग्न ठरलंय का? तुमच्या आईवडिलांना माहिती असेलच ना? तर निशिगंधा म्हणे हो. कुठे राहता? निशिगंधा म्हणाल तांबेनगर. चला तांबेनगर पोलीस स्टेशनला तुमच्या वडिलांना आणि आईला बोलवून घेतो आणि विचारतो की यांचं लग्न ठरलंय का दोघांचं म्हणून. म्हटलं कशाला मध्ये मध्ये बोलतेस उगाच. तर चल एक बरं झालं, नाहीतरी तुझ्या वडिलांना कोण सांगणार, हे एक मोठा प्रश्न होता. आता हेच सांगतील म्हणून नीट सांगा, मात्र आमचा तुट्टा कामा नाही. तो त्याचा टोटल जो बेरिंग होता ना एका इन्स्पेक्टरचा, ते टोटली गेलं आणि त्याला इतकं हसू आवरे ना. म्हणजे तुमचं ठरलेलं नाही आहे का?
म्हटलं ठरलंय, आम्ही ठरवलंय, घरी अजून सांगायचं. तेच डिस्कस करत होतो की आई वडिलांना कसं सांगायचं. अरे बापरे. आणि मग तो हसला आणि तो मला दोघांना म्हणाला की मी तुम्हाला इतक्यासाठी ओरडतो, तुम्ही चांगल्या घरातले वाटता दोघे, इतक्यासाठी ओरडतो की 4 दिवसापूर्वी तिथेच लखमेर सिंग नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरनं गोळ्या घातल्या होत्या त्या स्पॉटला, त्यामुळे इथे थांबू नका, पटकन निघा इकडे. डेंजरस लव्ह करत होता तुम्ही. दीपक, तुझा जन्म जो आहे तो चिखलवाडीतला, म्हणजे अगदी प्रॉपर गिरगाव. Yes. आणि त्याच्यामध्ये पण चिखलवाडी, आणि त्या चिखलातनं चिखलवाडी असं म्हणतो, चिखलवाडी आणि त्या नाही, कारण की तिथून खूप छान छान कमळं अशी बाहेर आलेली आहेत. सुनील गावस्कर असतील किंवा बरेच दिग्गज आहेत ज्यांची नावं तूच सांग. म्हणजे नावं घेता घेता दमछाक होते इतकी. म्हणजे त्या वाडीवर एक प्रभू कृपाच आहे. अर्थात आता मी तुला त्याच्या गणपतीचा फोटो दाखवीनच, तू जमल्यास प्रेक्षकांना तो दाखव नक्की. पण तिकडनं येणारी मी पहिली ही म्हणजे जी पिलावळ आहे किंवा कमळ म्हणतात, की सांगतो की क्रिकेटमध्ये अगदी सुनील गावस्कर, मिलिंद रेगे, एकनाथ सोलकर, बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण, अशोक सराफ, लक्षा काही वर्ष तिकडे राहिला होता. त्याच्यानंतर आपला स्वप्नील पण तिकडे होता, किरण मोरे. हा, पण स्वप्नील पुढे राहायचा मुगबाडाकडे. अच्छा. हे म्हणजे कसं प्रॉपर चिखलवाडी. आणि चिखलवाडी अख्ख्या ते ह्याला चिखलवाडी म्हणायचे, पण त्या बिल्डिंगचं नाव खरं होतं दत्तात्रय बिल्डिंग. अच्छा, म्हणजे तू दत्तात्रय बिल्डिंग मधनच आलेला. अरे, तुझ्यावरती दत्तगुरूंची कृपा आहे. तर म्हणजे ही सगळी किरण मोरे, दीपक ठाकरे, सुभाष आंबिये, किशोरी आंबिये, सगळे 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 हे चिखलवाडीत. आणि मला माझं भाग्य की माझे आजोबा कलेक्टर ऑफ कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज होते त्या काळी. आणि चिखलवाडीत ऑफकोर्स त्यांना म्हणजे राहायला बंगला होता खूप मोठा, पण ते कधी त्या बंगल्यात गेले नाही. ते ऑलवेज आजीला म्हणायचे की आपलं स्वतःच जे घर आहे ना ते खरं. तर त्यामुळे त्या 2 खोल्यांमध्ये जी मजा होती, जास्ती मोठं नव्हतं घर, एक 300 फुटाचं घर असायचं, 2 खोल्या. आणि 300 फुटात इतकी मजा यायची. एक तर कॉमन बाल्कनी, सतत कोण ना कोणते येतंय जातंय भेटतंय, हे ते म्हणजे हलतं होतं जीवन असं कंटिन्युअसली. आणि धमाल म्हणजे इतकी धमाल. सुनील गावस्करनी त्याच्या याच्यात लिहिलेलं आहे पुस्तकात सनी डेज मध्ये, की त्याला विचारलं की तुझी स्ट्रेट ड्राईव्ह इतकी चांगली का झाली. चिखलवाडी कशी आहे की असं म्हणजे दोन्ही बाजूला इकडे चाळ सरळ, आणि मध्ये प्लेग्राऊंड. 7 वाजता सकाळी स्टंप्स राखायचे तिकडे, आणि बॉल मारायला, बाउंड्री मारायला अशी सरळच मारावी लागायची. इकडे तिकडे की काचा फुटल्या किंवा कोणाच्या घरात बॉल गेला. आणि त्यात आहे ना काही ठराविक अशा आज्या मावशा होत्या ज्यांना बॉल घरात आल्या रागवायच्या एकदम. आणि नुसते रागवायच्या नाही, त्या बक्षीस द्यायच्या, खवळायच्या. एकाचे 2 बॉल द्यायच्या परत. हो, पण ते कशा द्यायच्या, विळीवर कापून एका बॉलचे 2 तुकडे करायचे, अर्धी वाटी त्या 2 वाट्या टाकायच्या. आणि बरं, मुलं पण इतकी वात्रट, हुशार, पण वात्रट म्हणजे इतकी वात्रट ना की लक्षात ठेवायचे बरोबर वर्षभर. अच्छा, या अशा करतायत आपल्याशी, या अशा करतायत, यांनी वर्गणी नाही नीट दिली, यांनी शिव्या घातल्या, यांनी, आणि सगळी ती लक्षात ठेवायचे. आणि होळीला ना त्या बाल्कन्यांमध्ये प्रत्येकाने बाया ठेवलेले काही ना बाक किंवा लाकडी खुर्च्या वगैरे असं बराचसा सेटअप असायचा. होळीच्या आदल्या रात्री सगळं ते गुल व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी होळी पेटायची. म्हणजे इतकी मजा म्हणून तुला सांगू कांचन. किंवा आता गोविंदा, तर रात्री 12ला पहिला गोविंदा चिखलवाडीत यायचा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून खूप. आणि त्यावेळेला ना गोकुळाष्टमीचं, दही काल्याचं असं ना कमर्शियलायझेशन झालं नव्हतं जे आता झालंय ना, इतके थर लावा, सलामी द्या, मग असं नाही, जो येईल पहिला फोडेल. तर असे 7-8 हंड्या लागायच्या, आणि दोन्ही बाजूला समोरासमोर चाळी, दोन्ही बाजूला लोक भरलेले आहेत, सगळे बाहेरचे नातेवाईक तिकडे यायचे की बघायला गोविंदाची मजा. आता इकडनं असे बघतायत वाकून कठोड्यावरनं सगळे, समोरच्या चाळीत नाही सेम बघतायत. तर मुलं इतकी डॅम्बिस होती की गोविंदावर फुगे मारायच्या ऐवजी फुगे जे बघतायत सुके लोक ना त्यांच्यावर धपाधप. आणि मग असं व्हायचं
की 7 नंबर विरोधात 2 नंबर, फुग्यांची मारामारी, लढाई. म्हणजे इतकी धमाल. किंवा कोण माणूस चांगले कपडे घालून चालत येत असेल तर त्याच्या अंगावर नाही फुगा मारायचा, कपडा खाली चिखला, म्हणजे उडला म्हणजे तो चिखल उडाला पाहिजे, तो चिखलवाडी झालायचं कळलं पाहिजे. दोज वेर द डेज असं म्हणायला पाहिजे. अरे काय काय दिवस होते. आणि तिथे एक विशेषता तुला सांगतो की लता दीदींपासून डॉक्टर वसंतराव देशपांडे, बालगंधर्व, सगळे म्हणजे हे मोठी मोठी जी आपण नावं घेतो ना, पुलंपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत, हे सगळे तिकडच्या गणपतीच्या समोर येऊन नतमस्तक व्हायचे. आणि म्हणजे त्या स्टेजवर या सगळ्यांनी कामं केलेली आहेत नाटकांमध्ये. तर मला म्हणजे आपल्याला काही जर फोटो मिळाले तर आपण निश्चितपणे ते लोकांना दाखवूया, कारण खूप. आणि त्या गणपतीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तो गणपती जेव्हा येतो ट्रकवरनं, फुल शाडूच्या मातीची मूर्ती असते, जवळजवळ एक 6 फुटाची. हलवायला सुद्धा तो असा थोडासा हलवण्यासाठी सुद्धा 30-35 माणसं लागतात, इतकाच. आणि तो बसला तिकडे आणि पहिली प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा झाली की त्यानंतर त्याच्या डोळ्यात जी चमक येते ना, ती 11व्या दिवसापर्यंत असते. माझ्याबरोबर इतके वेगवेगळे कलाकार, इतके वेगवेगळे म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतले बाहेरचे लोक आलेले आहेत. ते आले की असे म्हणजे जाताना त्यांना सांगायचो, सर उधर कितनी देर लगेगी, सांगायचो आपके ऊपर है, 5 मिनिट दर्शन लो या 5 सेकंड ले लो, आपके ऊपर है ना. ठीक आहे सर, हम लोग 10-15 मिनिट खडे. पण तिथे गेल्यावर मी असं बघितलंय की तास 1.5 तास लोक नुसते बघून डोळ्यातनं पाणी वाहत आहे लोकांच्या, आणि नुसते बघत असे उभे. क्या बात है, क्या बात है. तर खरंच तो गणपती बाप्पाचा आपण लोकांनाही आपल्या बातोबातोमेच्या सगळ्या प्रेक्षकांना त्याचं दर्शन घडवलं. दीपक, तू आई वडिलांचा एकुलता एक मुलगा का? लाडा खोडाचा. पण आई पप्पा राहायचे गोरेगावला. अच्छा. मी आजोबा आजींकडे वाढलो. मी जे म्हटलं ना, ते कस्टम्स कलेक्टर होते. आणि त्यांच्याकडे म्हणजे वेगळं होतं ग. चिखल म्हणजे आजोबा माझे चिखलवाडीत असे जायला लागले, कारण चिखलवाडी 2 गोष्टींसाठी खूप फेमस होती. क्रिकेट, आर्ट, या सगळ्या होत्याच होत्या. त्याचबरोबर राडे पण सॉलिड राडे. आणि म्हणजे पण त्यात माणुसकी पण इतकी होती की असे म्हणजे माझे आजोबा जर खाल्लं जात असतील तर भले भले त्या काळचे भाई लोक, जे खरे भाई लोक होते, आताच्या याच्यात काही हे नाही, जे खरे, तर ते पण जर असे सिगरेट ओढत असतील ना तर पटकन स्वतःच्या जीन्स मध्ये लपवायचे, मागे हात करून. हो, इतका मान द्यायचं त्यांना. आणि त्यांच्या काही शिकवणी होत्या का, म्हणजे आजोबांचा विषय निघाला, आपण गमती जमती खूप सांगतो, पण ही गोष्ट खूप सांगण्यासारखी आहे की जेव्हा माझे आजोबा गेले, त्यांनी ते कधीच डॉक्टरकडे गेले नाही. 88 वर्ष जगले ते. आणि शेवटी मग मला मामांनी माझ्या आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही, तू त्यांना हे कर म्हणजे ते हॉस्पिटलला येतील म्हणून. तर मी त्यांना खूप इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना नेलं. आणि ते जेव्हा ICU मध्ये होते तर तिकडचे डॉक्टर आले आणि ते म्हणाले की नाव ही इज आउट ऑफ डेंजर, नाव देर इज नो फिअर. त्यांनी त्या स्थितीत सुद्धा त्या डॉक्टरनं सांगितलं की फिअर इट्स ओनली अ मॅटर ऑफ स्पेलिंग. त्या फिअर मधला F काढा आणि तिकडे D घाला तर सगळंच तुम्हाला डिअर वाटायला लागतं. क्या बात. आणि डेंजर वगैरे नाही. आणि मला सांगितलं, बाळा 2 दिवसांनी दिवाळी आहे, तर तुम्ही जेव्हा माझी बॉडी इकडनं न्याल. तर मी म्हटलं, अरे आबा असं का म्हणताय. म्हटलं ते आत्ताच म्हणून गेले. त्यांना म्हणून दे, मी तुला एकच सांगतो की लोक बरे होऊन हॉस्पिटलमधनं गेले की त्यांचे नातेवाईक सगळे टिप्स देतात, हे देतात. पण जेव्हा म्हणजे त्यांचं आम्ही तिकडनं पार्थिव नेऊ तर तेव्हा तिकडच्या स्पॉट बॉईजना, नर्सेसना सगळ्यांना दिवाळी द्या, कारण त्यांच्या घरात दिवाळी असते. आणि ते कसे बिचारे म्हणजे हातातोंडाचा घास त्यांचा कसा त्यांच्या तोंडापर्यंत जातो त्यांना माहिती नसतं, कळत नाही. आणि आजीला माझ्या बोलवून सांगितलं की हे बघ, आपली मुलं चांगली आहेत, सुना चांगली आहेत, मुलगी चांगली आहे, म्हणून त्यांच्याकडे 3 दिवस जा, पण 4थ्या दिवशी आपल्या घरात एक आणि कुलूप घालू नकोस. आणि माझी आजी शेवटपर्यंत, माझ्या आजीने ते पाळलं. ती 93 वर्षाची
होईपर्यंत ती एकटीच हे होती. तर ते अशा खूप काही छान गोष्टी आहेत. किंवा इव्हन ते फॉर्म भरताना ना ते असं सांगितलं की फॉर्म मध्ये पाहिजे ना कास्ट सबकास्ट याव त्याव, तर ते नेहमी सांगायचे काही नाही तिकडे, नुसतं एवढंच विचारलं पाहिजे ऍक्च्युली की रिलिजन वगैरे सगळं काढून टाकलं पाहिजे, नॅशनॅलिटी इंडिया, एक्झॅक्टली. बस याच्या पुढे काहीही येता कामा नये. मोठा विचार आहे यार. आपल्याकडे आजकाल हेच सगळं चाललेलं आहे की कास्टिझम अमकं तमकं, खूप मोठा विचार. आणि ही गोष्ट खरंच आहे. मला तर असं वाटतं की या योगे आम्ही तुम्हाला असं सांगू इच्छितो जे कोणी सरकारी अधिकारी असतील त्यांना की कास्ट हा फॅक्टर तिकडनं काढून टाकला पाहिजे. फक्त मेल फिमेल ठेवा, फार फार तर त्यांचं वय ठेवा आणि त्यांना काय झालंय ते ठेवा, दॅट व्हॉट मॅटर्स. बाकी तुम्हाला ज्यांना कोणाला मदत करायची आहे तर त्यांना मदत जरूर करा, पण ज्यांना इकॉनॉमिकली गरज आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, त्यांना इकॉनॉमिकली ज्यांना गरज आहे ना त्यांना अवश्य मदत करा. पण फक्त हा या जातीचा आहे, याची शुगर मिल आहे पण या जातीचा आहे म्हणून याला सवलती, ते तर काय म्हणजे. बरं, आता आपण बोलतोय चिखलवाडीतून. वी आर गोइंग टू नाव यू आर द COO ऑफ द मीडिया वर्ल्ड वाईड लिमिटेड. ही कसं काय घडलेलं आहे आणि त्याच्या अंडर तुमचं संगीत मराठी वगैरे जे काय तुमचे चॅनल्स आहेत, सो यू आर हेडिंग ऑल दोज अँड यू आर द CEO ऑफ द कंपनी. सो ते मला सांग, कधी घडलंय, कसं घडलंय? कसं घडलं मी एकच सांगेन की जे जे घडतं चांगलं ते फक्त त्याच्या कृपेने घडतं. माझा स्ट्रॉंग विश्वास म्हणजे तसंच आहे. आणि लोक कधी कधी म्हणतात ना की अरे यार भगवान भी ना हमारी परीक्षा लेता है, तर मी त्या लोकांना नेहमी सांगतो की म्हटलं भगवान ने ऐसे क्यों किया या भगवान हमारी परीक्षा लेता है ऐसा मत बोलो. अगर कुछ बाधा आती है या कुछ होता है तर ते आपली कर्म असतात जे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाहीत की अरे त्या कर्मांमुळे प्रॉब्ली इथे अडथळा आला असेल किंवा काय असं. पण देव जे करतो ते नेहमी आपल्या भल्यासाठीच करतो. तर मला जेन्युनली असं वाटतं की मी माझं ना करिअर कधीही योजलं नव्हतं. तू बघ ना, म्हणजे शाळेत सेंट झेवियर्समध्ये ब्रिलियंट स्टुडंट, त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी क्रिकेट खेळायला लागलो. मग काय तर क्रिकेट तू मेरिट लिस्ट मध्ये आलायस म्हणजे आता ती इट्स अ भीती बात. मला भीती बात नाही. जसं निशिगंधाने PhD केली, निशिगंधा तर मला वाटतं PhD करत चुकले. पण निशिगंधाच्या PhD मध्ये तुझा हात आहे तो किस्सा माहिती मला, पण आता आपण ओपन नको करूया, आपण तो बंद ठेवूया. पण गंमत म्हणजे ते सुद्धा आलं पाहिजे यार. यू आर अ मेरिट लिस्ट स्टुडंट. मला जेन्युनली असं वाटतं की म्हणजे येस, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द मेरिट लिस्ट स्टुडंट्स, आपला जो अभ्यासक्रम आहे की ती पुस्तकं वाचून ती पुढच्या लाईफमध्ये ना कांचन खरंच काही उपयोगी येत नाही. फ्रँकली आय एम ऑफ युअर ओपिनियन. हे मी बरेच वेळा बोललेले आहे की व्यवसायाला अनुसरून असं शिक्षण पाहिजे. आणि बेसिक मी तुला सांगते माझा यातला काय हे आहे तो की समजा एक वय आपण 60-65 धरलं, ओके, आता आपण 80-85 पर्यंत जातो माणूस. परंतु मला असं म्हणायचं की आयुष्यातली दी गोल्डन इयर्स 20 ते 25 वर्षापर्यंतचा काळ हा चक्क आपल्या शिक्षणात आपण फुकट जातो लिटरली. आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग आपल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काही होत नाही. फक्त एकच चांगली गोष्ट घडलेली आहे की आता 12वी नंतर तुम्हाला जे हवं असेल ते घेऊ शकता, जे माझ्या वेळेला नव्हतं, आपल्या वेळेला अजिबात नव्हतं. पण मला असं वाटतं 12वी पर्यंत पण जायची गरज नाही, 10th पर्यंत झालं. मला जेन्युअनली असं वाटतं की 6वी मध्ये म्हणजे तुम्ही सेकंडरी मध्ये येताना 6वी मध्ये तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट झाली पाहिजे. 6वी 7वी मध्ये 2 ऍप्टिट्यूड टेस्ट झाल्या की त्याच्यात मुलांचं ऍप्टिट्यूड कळलं की ह्याचा कल इथे आहे की त्याला त्याच्यात वोकेशनल गायडन्स प्रॉपर द्या. कारण बघ ना, म्हणजे तू सचिन तेंडुलकर घे, 15-18 पीपल शुड स्टार्ट देअर ओन अर्निंग्स आणि दे शुड बी ऑन देअर ओन. काय मला म्हणायचं माहिती का, या पृथ्वी तलावरती म्हणजे अनंत जे जीव आहेत त्यातले प्रत्येक जीव आहे जरा पंख फडफडायला लागले की ते स्वतःच्या ह्याच्यावरती भरारी मारतात. आणि आपल्याला म्हणजे आणि आपणच असतो जे माझं बाळ अजून लहानच आहे ग, माझं बाळ अजून लग्न झालं तरी नाही ग, माझं बाळच म्हणजे हे काय चालतं मला तेच. खूप छान बोललीस. लेट देम बी ऑन देअर ओन. दे ऑल्सो आर गोइंग टू. जसं माझ्या घरातला एक चमचा पण मला कोणी दिलेला नाहीये, तुझ्या घरातला पण तुला कोणी दिलेला नाही. लेट देम ऑन, ऍब्सोल्युटली, लेट देम डू. आणि त्याच्यामध्ये पण एक फन आहे, त्याच्यातच फन आहे ऍक्च्युली. म्हणजे आई वडील बिचारे सगळंच देतात आपल्याला,
पण आई वडिलांकडनं किंवा वडिलोपार्जित ज्याला आपण म्हणतो ते सगळं फुकटचं घेण्यापेक्षा जे आपण छोटं छोटं घेतो ना त्याच्यातनं जो आनंद मिळतो तो आनंद नाही परत मिळतो आणि ते दिवसही नाही येत परत. इव्हन वी डोंट नो अबाउट अवर ह्युमन अॅनाटॉमी आपल्याला माहिती नसते, आपल्याला इन्व्हेस्टमेंट माहिती नसतात असे एनिवेज तो एक वेगळाच मुद्दा झाला. लेट्स कम टू COO मीडिया. तर म्हणजे त्यावेळेला काही मी लहानपणी कधीच असं ठरवलं नव्हतं की ऍक्टर होणार वगैरे. घडत गेलो. चिखलवाडीत कामं करायचो, सगळीकडे कामं करायचो, नाटकांमध्ये, इंटर कॉलेज, इंटर स्कूल्स. मला जरूर असं वाटलं होतं की मी क्रिकेटर होईन म्हणून, पण मला तसं त्या पद्धतीने नोकरी खूप चांगली मिळाली. टाटा स्टील्समध्ये सेकंड इयरला असताना मला घेण्यात आलं ॲज अ क्रिकेटर. ते क्रिकेटर्सना ते हे असतं ना की म्हणजे इवन इफ यू आर नॉट अ ग्रॅज्युएट, तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तरी तुम्हाला ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर तुम्हाला घेतलं जायचं त्यावेळेला. तर मला ते मिळालं. पण मला बोलिंजला माझी ट्रान्सफर झाली पहिल्या 2 महिन्यातच. मिलिंद रेगे आणि दिलीप वेंगसरकरांनी इनिशिएट केलं. मग तिकडच्या HRनी वगैरे बोलिंजला हे होतं तिकडे केलं. आणि माझी जेव्हा फायनल इयरची एक्झाम आली तेव्हा मला रजा मिळेना. पण घरी याचं महत्व खूप अभ्यासाचं, तर त्यामुळे मग मला मला लिटरली तिकडे रेझिग्नेशन द्यावं लागलं. कारण प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला रजा घेता येत नाही. आणि मी फायनल इयरची एक्झाम दिली BComची. त्याच्यातनं मला कधीही मी ठरवलं नव्हतं आणि ते नाटक बघितलं गेलं. आणि त्यात कमलाकर सारंग, लालन सारंग या लोकांनी ते नाटक बघितलं. तेही मी ठरवून केलं नव्हतं. डॉक्टर वीरेंद्र धुरी म्हणून लेखक होते, तर त्यांनी मला म्हा एकांकिकेत फर्स्ट प्राइज मिळालं होतं प्रबोधनला, तर ती बघितली होती. आणि त्यांनी मला नाटकात घेतलं टीव्हीच्या विळखा म्हणून. ते यांनी बघितलं. आणि दादा गोडकर म्हणून होते जे इव्हन आपल्याकडे पण अधिकारी ब्रदर्समध्ये होते. तर दादा गोडकरांनी सांगितलं, ॲड्रेस वगैरे सगळं शोधून काढलं आणि त्यांनी असं नाटकात आलो. तेही मी ठरवलं नव्हतं. तिकडनं पिक्चर्स साईन झाले, तेही मी ठरवलं नव्हतं की करायचंय म्हणून. सगळंच सुरू झालं. तसंच एक दिवस आता खूप छान देवाच्या कृपेने चालू असताना 2011-12 मी माझा मित्र प्रशांत चोथानी याच्याबरोबर बसलो होतो आणि आम्ही विचार करत होतो. मला असा विचार आला की अरे सर आपको तो बहुत अच्छा काम दिया है. आता हे सर म्हणजे काय की तो आधी डायरेक्टर होता, त्यांनी खूप सिरियल्स वगैरे अशा केलेल्या आहेत. तर म्हणून तो मला प्रेमाने सर म्हणतो. सर म्हणजे तसंच. तर तो मला म्हणाला की डोंट यू थिंक के यार अपने चॅनल्स होणे चाहिए. कारण ट्रॅव्हल एक्सपी हा चॅनल जो सुरू केला तो बाहेरून येणारे लोक भारताला फक्त त्यांना मुंबईत आल्यावर धारावीची झोपडपट्टीच दाखवायची असते, चांगलं काही दाखवायचं नसतं तर मग काय नाही, व्हाय शुडंट वी प्रोजेक्ट आवर ओन कंट्री इन द बेस्ट पॉसिबल मॅनर. याने ट्रॅव्हल एक्सपी सुरू झाला. आज तो जवळजवळ 132 देशात दिसतो आणि इट्स सपोज टू बी द ओनली 4K चॅनल इन द वर्ल्ड, ज्याचं टेलिकास्टिंग 4K मध्ये होतं आणि साऊंडही डॉल्बी डिजिटल जातो त्याचा. आणि संगीताचा देवाने कान दिलेला होता, तर त्यामुळे हे म्युझिक चॅनल सुरू झाले. म्युझिक इंडिया, संगीत मराठी, संगीत भोजपुरी, संगीत बांगला. तर ते ऍक्च्युली म्हणू तर खूप छान ऍक्टर म्हणून चालू असताना त्यावेळेच्या निशिगंधाच्या बाबतीत अरे सगळं चांगलं चाललंय तर तू कशाला उगाच नवीन नवीन हे. आणि बायको म्हणून शी वॉज ॲब्सोल्युटली राईट की ऍक्टर म्हणून इतकं छान चाललेलं असताना का. पण नाही, मला ती खूप प्रशांत बोलला, ते खूप आवडलं आणि म्हटलं या करते. आणि पण आज चांगल्या ह्याच्यावरती आहेत ते. देवाची कृपा आहे की वी आर ॲब्सोल्युटली लिडिंग. म्हणजे म्युझिक इंडिया यूज टू बी, आता नाही आहे पण यूज टू बी द नंबर 1 म्युझिक चॅनल 5 वर्षापूर्वीपर्यंत. कोविड नंतर थोडंसं हे खाली आलं. आता तो 5व्या नंबरला आहे. पण यू स्टार्टेड अँड यू डिड इट. आणि
हा म्हणजे मला अँड यू गॉट द एक्सपिरियन्स ऑफ इट. एक्सपिरियन्स चॅनल मध्ये काय गोष्टी घडतात, जसं काही आय नो ऑल दोज. मला काय तुला तर फर्स्ट हँड माहिती आहे, पण सामान्य लोकांना माहित नाही की कॉर्पोरेट जग काय. म्हणजे मला लॅपटॉपवर हे करताना मला सुचायचं नाही की मी काय कसा मेल टाईप करतात. तर इथपासून सगळं म्हणजे मला प्रशांतनी हे केलं की सर आप बस आप अपना टेस्ट चालू रखिए, बाकी आपको अपने आप आ जाएगा. नाही, पण मी तुला खरं सांगू का, मी पण जेव्हा ऑफिसमध्ये जाते किंवा प्रेझेंटेशन द्यायचं असतं दुसऱ्या ठिकाणी, आपल्या सिरियलचं म्हणा किंवा कशाचं, एक कसं त्याचं पीपीटी तयार करायला लागतो, काय करायला लागतो. आणि ह्या गोष्टींसाठी आपल्याला आत्ताचं म्हणजे आपण त्या टेक्नोसॅव्हीमध्ये जन्माला नाही होत आलेलो, परंतु आत्ताला आपल्याला ते शिकायला पाहिजे. इट्स ऑलवेज मतलब डे तीच मजा असते. आणि मला खूप आवडतं. मला आता मोबाईलमध्ये पण एवढ्या गोष्टी असतात, एवढे ऍप्स आहेत, एवढ्या अजून नव्याने शिकण्यासारखं आहे. आणि ते शिकायला खरं तर खूप मजा पण येते. वन शुड लर्न अँड वन कीप्स ऑन लर्निंग एव्हरी मोमेंट ऑफ हिज लाईफ, यु नो. तर त्यामुळे मग मला ते करताना खूप मजा वाटायला लागली, चॅलेंजेस वाटायला लागल्या. आणि यु नो इन्स्टेड ऑफ टेन्शन, म्हणजे खूप वेळेला निशिगंधा म्हणते तुला टेन्शन कसं येत नाही, तुला हे कुठे माहिती आहे, तुला हे कुठे माहिती, तुला लिगल्स पण मी बघतो सगळी. तर ती म्हणते तुला कसं काय, तू कसं साईन करतो. मग म्हटलं सगळं तो करतो, आपण फक्त सच्चाईनी मन लावून काम केलं पाहिजे. बेसिकली कसं असतं माहितीये का, काही नवीन आलं ना तर ती चॅलेंजेस ऍक्सेप्ट करण्याचं तुमच्या मनामध्ये ते पाहिजे. इट्स देअर इन यू. काही जणांच्या मध्ये ते नसतं. यू कांट आयदर, इफ इट इज नॉट देअर, यू हॅव टू कल्टिवेट इट. आणि जर समजा नाहीच कल्टिवेट करायचं असलं मग काहीच नाही करायचं. आणि यू हॅव टू कीप ऑन चेंजिंग. चेंज इज द रूल ऑफ लाईफ. एक्झॅक्टली. यु नो, तर यू हॅव टू कीप ऑन चेंजिंग विथ टाइम्स. परिवर्तनशीलता हा आपल्या जीवनाचा नियम आहे असं मी मराठीमध्ये त्याचं भाषांतर करते. सो एनिवेज, मला असं वाटतं दीपक, आज तू माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलास. प्लीज असे बोजर शब्द वापरू नकोस. विनंतीला मान देऊन तू हक्कानी प्रेमाने बोलवलास. हक्कानी प्रेमाने. येस, हक्क आणि प्रेम. आणि हा मुद्दाम माझ्यासाठी 2 डार्क चॉकलेट्स घेऊन आला. आणि थँक्यू सो मच फॉर दॅट ऑल्सो, कारण की त्याला माहिती की मी स्वीट खाणार नाही आताला, तर त्याच्यामुळे थँक्स सो मच फॉर दॅट. अँड आय विश यू ऑल द बेस्ट अँड ऑल द सक्सेस टू यू इन ऑल युअर फ्युचर व्हेंचर्स. थँक्यू कांचन. आणि मला तुझ्या बाबतीतही सेम म्हणायचं आहे. आय रेसिप्रोकेट द सेम टू यू. आणि तू जी अशी स्वतः नेहमी अशी हसत खेळत राहिलेली आहेस, इतकी उच्च पदाला जाऊन सुद्धा यू आर रिअली ग्राउंडेड. तर म्हणजे हा सगळ्यात तुझ्याकडनं येणारा सगळ्यात मोठा स्वभाव आहे. अदर दॅन युअर टेक्निकल ॲस्पेक्ट्स, तुझी विद्वत्ता फिल्म मेकिंगमधली वगैरे, या सगळ्या बाजूला जरी ठेवलं तरी सुद्धा हा सगळ्यात मोठा गुण आहे. आणि तो प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे हे मला वाटतं जेन्युइनली. सो ऑल द बेस्ट डिअर. आणि असंच कायम भेटत राहू. थँक्यू सो मच. दीपक, आज तू माझ्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये आलास आणि इतक्या आपल्या जुन्या मस्त रम्य आठवणी आपण जागृत केल्या असं म्हणूया. वी रिलिव्हड इट. थँक्यू सो मच फॉर कमिंग. छोटीशी गिफ्ट. ओके, हे मी तुझ्याकडनं गुड लक टोकन म्हणून घेतो. थँक्यू व्हेरी मच.